नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव हद्दीत टोमॅटोच्या शेतात गांजा लागवड करण्यात आल्याने पोलिसांनी छापा टाकून 13 लाख रुपयांची 215 किलो गांजाची झाडे जप्त केली आहेत। नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी ठाणे न्याय कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि वडनेर भैरव पोलिसांनी गांजाची लागवड करणाऱ्या एका शेतकऱ्याविरुद्ध कारवाई केली आहे। वडनेर भैरव हद्दीत दूधखेड शिवारातील तप्पनपाडा येथे काही जणांनी गांजाची शेती केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना माहिती मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि वडनेर भैरव पोलिसांनी तप्पनपाडा परिसरात रवींद्र गांगुर्डे राहणार तप्पनपाडा वय वर्ष 40 याच्या मालकीच्या शेतात छापा टाकला। छाप्यामध्ये 215 किलो वजनाची गांजाची 65 झाडे सापडली। यांची किंमत 12,93,060 रुपये असल्याचे सांगितले जाते। गांगुर्डे यांनी स्वतःच्या टोमॅटोच्या शेतात गांजाच्या झाडाची बेकायदेशीररित्या लागवड केली होती। त्याच्या विरुद्ध वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। दरम्यान रवींद्र याच्यावर वडनेर भैरव पोलीस ठाण्यात आधीही जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे। हा गांजा लागवड करत कुठे व कोणास विक्री करणार होता याबाबत सखोल तपासी पथक करत आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।